ओके, तर आपण व्हॅनिशिंग पॉइंट ह्या कॉन्सेप्ट कशी होतो, जिथे काय होत आहे की ऑब्जेक्ट मधून पॅरलल लाईन जरी निघाल्या तर व्ह्यू प्लेन वरती त्या कॉन्व्हर्ज होत आहेत एका सर्टन पॉइंटला, आणि त्या पॉइंटला आपण काय म्हणतोय, व्हॅनिशिंग पॉइंट असं म्हणतो. कॉन्व्हर्ज म्हणजे एकत्रित येणे. ओके, ॲट अ सिंगल पॉइंट त्या पॅरलल लाईन काय होतात आपल्या येतात, दॅट पॉइंट इज कॉल्ड एज द व्हॅनिशिंग पॉइंट. आता पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन मध्ये आपल्याला कदाचित एक व्हॅनिशिंग पॉइंट असू शकतो. We may have a 2 point or a 3 point that we are discussing. Okay, स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. आता इथं तुमच्या लक्षात येईल बघा, जर आपण हा व्हॅनिशिंग पॉइंट म्हणजे सेंटर ऑफ प्रोजेक्शन जर कन्सिडर केलं, तर हे सेंटर ऑफ प्रोजेक्शन मध्ये काय आहे की तुम्हाला प्लेन दिसेल. विच प्लेन, इन विच प्लेन वी आर राईट नाव फायरिंग द प्रोजेक्शन? कुठल्या प्लेन मध्ये आपण प्रोजेक्शन फायर करतोय सध्या? विच प्लेन वी आर युटिलायझिंग? आपला व्ह्यू प्लेन हा कुठल्या ऍक्सिस बरोबर पॅरलल आहे, किंवा वी कॅन से आवर प्लेन इज अ पॅरलल टू राईट नाव विच ऑफ द टू प्रिन्सिपल ऍक्सिस? X and Y. एक्स अँड वाय. आता बघा इथं काय केलेलं आहे, वी हॅव अ टू व्हर्च्युअल ऑब्जेक्ट्स. आता सध्या तुमच्या लक्षात येण्यासाठी ही डायग्राम मी इंटरनेटवरून घेतली आहे. तर इकडे आपल्याकडे एक क्यूब आहे. वी हॅव अ वन टेंट लाईक ट्रायंग्युलर स्ट्रक्चर, आणि ज्या पॉइंटनं, ज्या साईडनं, ज्या लोकेशन कडून तुमचे प्रोजेक्शन हे फायर केले जातात, and if we have a place the viewport, or we can say the view plane in between them, we will get the front side view. आपल्याला इथं फ्रंट साइड व्ह्यू मिळाले. ओके, आता सध्या हा जो मोठा ऍक्च्युअल जो तुम्हाला ऑब्जेक्ट दिसतोय, दिस इज द व्हर्च्युअल ऑब्जेक्ट सरफेस. हे जो ब्लॅक कलरचं तुम्हाला सरफेस दिसतोय किंवा प्लेन दिसतोय, दॅट इज अ ऑब्जेक्ट प्लेन. तो रिअल टाइम मधला प्लेन आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय कन्सिडर करतोय की आपल्याकडे बोर्ड आहे, व्हाईट बोर्ड आहे किंवा ब्लॅक बोर्ड आहे, आणि त्याचं आपल्याला काय करायचंय, प्रोजेक्शन घ्यायचंय. तर त्याच्या मागचा जो सरफेस आहे, दॅट सरफेस इज कन्सिडर्ड ॲज अ व्हर्च्युअल ऑब्जेक्ट सरफेस. ओके, किंवा प्लेन म्हणू शकतो आपण, ऑब्जेक्ट प्लेन आहे. त्यानंतर इंटरमिडिएट काय आहे, कम्प्युटर स्क्रीन आहे, किंवा आपण म्हणतोय की व्ह्यू प्लेन आपण त्याच्यामध्ये ठेवले. तर व्ह्यू प्लेनवर प्रोजेक्ट करताना ते काय झालेलं आहे की आपले जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्या कॉर्नर पॉइंट्स मधनं प्रोजेक्शन गेलेत, आणि तेवढाच व्ह्यू हा आपल्याला सरफेस वरती, व्ह्यू पोर्ट वरती, व्ह्यू प्लेन वरती दिसत आहे. ओके, तर हे लक्षात घ्यायचंय. सो पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन परफॉर्म करताना तुम्ही ऍट अ टाइम जास्त 3 व्हॅनिशिंग पॉइंट पर्यंत जाऊ शकता. दॅट्स वाय वी हॅव टेकन द 3 टाइप्स ऑफ पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. पहिला आहे तो 1 पॉइंट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 2 प्रिन्सिपल ऍक्सिस बरोबर अलाइन केले. असं म्हणू शकतो ना आपण, आता सध्या आपलं जे अलाइनमेंट आहे व्ह्यू प्लेनची, ही 2 प्रिन्सिपल ऍक्सिस बरोबर आहे. येस ऑर नो? Diametric ना मॅम. अरे ते पॅरलल आहे ना, डायमेट्रिक. पॅरलल तुम्ही पर्स्पेक्टिव्ह मध्ये कसं आणताय? येस ऑर नो? Yes, ma'am.
सध्या फक्त एवढं फोकस करा, तुम्ही ज्या साईडनं पाहताय त्याच्यानंतर तुमचा व्ह्यू प्लेन आहे, त्याच्यानंतर तुमचा ऑब्जेक्ट आहे. तो ऑब्जेक्ट तुमच्या व्ह्यू प्लेनवर तुम्हाला इमॅजिन करायचा आहे की त्याची कुठली बाजू तुम्हाला व्ह्यू प्लेनवर फोकस होईल. ओके, हे लक्षात घ्या. आता जसं की हे 3D ऑब्जेक्ट्स आहेत, पण याच्या सगळ्या बाजू आपल्याला व्ह्यू प्लेनवर दिसतायत का? व्ह्यू प्लेन इज ऑल्सो कॉल्ड एज अ व्ह्यू पोर्ट, सो कन्फ्यूज होऊ नका. ओके, तर हा जो क्यूब आहे आपल्याला, ह्या क्यूबच्या सगळ्या बाजू दिसतायत का व्ह्यू पोर्टवर? नो मॅम. फ्रंट व्ह्यू दिसतो ना मॅम. मॅम फक्त फ्रंट व्ह्यू दिसतो. फ्रंट व्ह्यू दिसतो. का दिसतोय? कारण आपण फ्रंट व्ह्यू न पाहतोय ना. येस और नो? मॅम. येस मॅम. म्हणजे आपले सेंटर ऑफ प्रोजेक्शन आपला डोळा आहे आणि आपला डोळा जिथं आहे किंवा आपण स्वतः जिथं आहे तिथून आपल्याला प्रिन्सिपल ऍक्सिस हे करायचे, ड्रॉ करून घ्यायचे आहेत. ओके, त्यामुळे आपण ड्रॉ केले वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस. जर व्ह्यू प्लेन आता सध्या कसा आहे आपला पॅरलल टू द, म्हणजे अलाइन्ड, पॅरलल म्हणता येणार नाही, अलाइन आहे एक्स आणि वाय ऍक्सिसला. मग इथं 2 प्रिन्सिपल ऍक्सिसला अलाइन झालाय, बरोबर आहे का? येस मॅम. अलाइन झालाय म्हणजे नक्की काय? अलाइन झालाय म्हणजे समांतर त्याला आपण होल्ड केलेला आहे, धरून ठेवलेला आहे किंवा उभा केलेला मॅम आहे. ड्रॉ करून दाखवता Suppose का तुम्ही- मध्ये? बरं ठीक आहे. अलाइन करणं म्हणजे काही वेगळं नाही आहे. यू जस्ट हॅव टू पोझिशन युअर व्ह्यू प्लेन किंवा तुमचं जे ऑब्जेक्ट आहे तो तुम्हाला व्यवस्थित पोझिशन करून घ्यायचं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हॉरिझॉन्टल आहे तो आपला एक्स आहे, व्हर्टिकल आहे वाय आहे आणि इकडे गेलेला झेड ऍक्सिस आहे. सपोज मी जर आता माझा व्ह्यू प्लेन आहे तो ह्या पद्धतीनं होल्ड केला. मग इथं तुम्ही होल्ड करताय. कुठल्या ऍक्सिस बरोबर तो समांतर आहे, ह्याला अलाइनमेंट असं म्हणलं जातं. कन्सिडर करा इट इज अ स्ट्रेट लाईन. ओके, आता मला सांगा हा जो व्ह्यू प्लेन आहे तो आपल्या कुठल्या 2 ऍक्सिस बरोबर समांतर आहे? एक्स आणि वाय ऍक्सिस. एक्स आणि एक्स आणि वाय. अलाइन करणं म्हणजे त्याला समांतर करून घेणं. सो दॅट वी कॅन कॅल्क्युलेट द कोऑर्डिनेट्स ऑफ द ऑब्जेक्ट. नाव एक्स आणि झेड एक्स. वाय आणि झेड. वाय वाय आणि झेड ला आहे. ओके, आणि जर आपण अशा पद्धतीनं प्लॉट केला तर एक्स आणि झेड. एक्स आणि झेड. व्हेरी गुड. मग आता अलाइन करणं हे व्ह्यू प्लेनचं झालं. पण व्ह्यू प्लेन वरून तुम्ही कुठून बघणार? यू कॅन हॅव द व्हॅनिशिंग पॉइंट. जर तुम्ही आता झेड ऍक्सिस बघितला, म्हणजे ह्या प्लेन बद्दल बघितलं, तर तुमचं सेंटर ऑफ प्रोजेक्शन इथं असू शकतो किंवा इट कॅन बी हिअर. जर Yes, मी ma'am. माझा सेंटर ऑफ प्रोजेक्शन इथं ठेवला, कॅन आय एबल टू गेट द प्रोजेक्शन ऑन अ व्ह्यू प्लेन? प्रश्न लक्षात घ्या. माझा ऑब्जेक्ट इन बिटवीन कुठंतरी आहे. इफ वी हॅव अ ऑब्जेक्ट हिअर, इथं कुठंतरी माझा एक छोटासा ऑब्जेक्ट आहे आणि ह्याला मला व्ह्यू प्लेनवर प्रोजेक्ट करायचंय. तर आपला व्ह्यू प्लेन कसा आहे आता? झेड आणि एक्स ऍक्सिसला अलाइन केलेला आहे, बरोबर आहे? येस मॅम. येस और नो? ओके, येस मॅम. तर आता तुम्ही काय करू शकता? ह्या बाजूने तुमचा ऑब्जेक्ट सेंटर ऑफ प्रोजेक्शन पाठवू शकता किंवा तुम्ही प्रोजेक्टर्स ह्या बाजूने पाठवू शकता. जर मी माझे प्रोजेक्टर्स ह्या राईट हँड साइडनं पाठवले, कॅन आय एबल टू गेट द प्रोजेक्शन ऑन अ व्ह्यू प्लेन? नो मॅम. येतील का मला व्ह्यू प्लेनवर?
त्यासाठी ma'am. माझा No, व्ह्यू प्लेन ma'am. कसा पाहिजे आहे? इट शुड बी द अलाइन विथ द विच ऍक्सिस? कोणत्या ऍक्सिसला अलाइन पाहिजे? जर मला राईट X हँड and Z. साइडनं एक्स आणि झेड कसं? X and इट Y. शुड बी X and Y. झेड अँड वाय. बघा ना कशाला अलाइन हवाय? समांतर कशाला हवाय तो? Z and तर Y मला axis. इकडून प्रोजेक्शन पाठवायचे. माझा ऑब्जेक्ट इकडं कुठंतरी आहे. ओके, तर मला काय करावं लागेल? कुठल्या तो प्लेनला? object Z and Y आणि axis तो ला जर align ऑब्जेक्ट पाहिजे. मॅम Z खालचं जर ऑब्जेक्ट कन्सिडर केलं तर आपल्याला एक्स आणि वाय ला अलाइन दिसायला हवा आहे ना फ्री प्लेन. हा ऑब्जेक्ट केला तर का? येस मॅम. नाही, हा आता मी काय सांगितलं तुम्हाला, तुमचा जर व्ह्यू सरफेस व्ह्यू प्लेन जर हा झेड आणि एक्स मध्ये असेल, ह्या प्लेनला समांतर असेल, अलाइन झाला असेल, तर तुम्ही आयदर तुम्ही टॉप व्ह्यू न प्रोजेक्शन पाठवू शकता किंवा बॉटम व्ह्यू न. आता सध्या मी हे बॉटम व्ह्यू सांगितलं तुम्हाला, म्हणजे ही साइड आता आपली बॉटम आहे असं आपण कन्सिडर केली. आलं लक्षात? हेच जर तुम्हाला आपला ऑब्जेक्ट ह्या पद्धतीनं आहे. वी हॅव अन ऑब्जेक्ट हियर. इथे आहे आपला हा ऑब्जेक्ट आणि आपल्याला काय करायचंय? व्ह्यू प्लेनवर घ्यायचा आहे. तर मग आपला व्ह्यू प्लेन हा एक्स आणि वाय ला समांतर पाहिजे आणि आपला सेंटर ऑफ प्रोजेक्शन किंवा व्हॅनिशिंग पॉइंट जे आहे ते इथं हवंय. आलं लक्षात? मग इथून रेज मी फायर करणार, असे फायर करणार की यातून जातील आणि मग मला त्याचे प्रोजेक्शन इथे मिळेल. लेट अस डू दॅट. ऑलरेडी आपण केलेलं पण असेल हे. इथून गेलं, then we have another projection from the same point for this. Yes or no? येते का लक्षात? बघा, एकाच पॉइंट मधून आपण प्रोजेक्शन पाठवायला सुरुवात केली आहे. तर मल्टी कलर मी यूज करते फॉर युअर अंडरस्टँडिंग. बघा, इथून पुढे जाईल, डझंट मॅटर, आपल्याला माहित नाही, रेज आहेत, दे कॅन ट्रॅव्हर्स इन टू इन्फिनिटी. ओके, त्या पद्धतीने मिळाले. आता आपल्याला काय करायचंय? ह्याचं प्रोजेक्शन व्ह्यू प्लेनवर घ्यायचंय. व्ह्यू प्लेन कुठं आहे? इट इज अलाइन्ड विथ द वाय अँड एक्स ऍक्सिस. बरोबर आहे? एवढं Yes, लक्षात ma'am. आलं तुमच्या? आता ma'am. सध्या म्हणजे हा सेंटर ऑफ प्रोजेक्शन काय आहे? आपला व्हॅनिशिंग पॉइंट आहे. आपला व्ह्यू प्लेन किती ऍक्सिसला अलाइन आहे? Axis. 2 ऍक्सिस. 1 व्ह्यू पॉइंट, 2 ऍक्सिस अलाइनमेंट ऑफ अ व्ह्यू प्लेन. फक्त आपल्याला काय करायचं आता? हे कनेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, सो वी विल कनेक्ट ऑन द व्ह्यू प्लेन. मॅम आपल्याला व्ह्यू प्लेन हा ट्रान्सपरंट कन्सिडर करावा लागतो ना? ट्रान्सपरंटच आहे की मग. बघा ना, ह्याचे प्रोजेक्शन जर आपण कनेक्ट केले ना ऑन द व्ह्यू प्लेन, तर आपल्याला त्याचा फ्रंट व्ह्यू मिळेल, किंवा ज्या व्ह्यूला तुम्ही तुमचा सरफेस म्हणजे व्ह्यू प्लेन ठेवलाय आणि ज्या साइडनं तुम्ही व्हॅनिशिंग पॉइंट कन्सिडर करताय, तो व्ह्यू तुम्हाला त्या व्ह्यू प्लेन वरती मिळून जाईल. आलं लक्षात? येस नाही आलं लक्षात? व्हॉट हॅपनिंग? व्हॉट इज हॅपनिंग? एक सिंपल आहे गोष्ट. आपल्याला काय करायचंय? फक्त जो पुढचा ऑब्जेक्ट आहे तो आधीच्या सरफेस वरती प्लॉट करायचा आहे. थोडक्यात आपण काय करतोय? एका सर्टन लोकेशन वरून, एक सिंगल लोकेशन आहे, त्या लोकेशन वरून आपण रेज फायर केले अशा पद्धतीनं की ते आपल्या ऑब्जेक्टच्या कोऑर्डिनेट्स मधून जातील, व्हर्टायसेस मधून जातील. ते व्हर्टायसेस प्लॉट करताना त्याने काय केलं? व्ह्यू प्लेनवर सुद्धा ते रेज पास झालेले आहेत. मग जेव्हा आपण कनेक्ट करायला गेलो, जसं की रेड कलरचे आणि ब्ल्यू कलरचे हे दोन टॉप कॉर्नरचे पॉइंट्स आहेत, तर येलो कलर आणि डार्क ब्ल्यू कलर हे दोन कुठले आहेत? बॉटम साइडचे आहेत. मग ते फक्त आपण सिक्वेन्शियली कनेक्ट केले. वी विल गेट इट्स अ वन सरफेस व्ह्यू
ऑब्जेक्टचा एका साइडचा व्ह्यू आपल्याला कुठे मिळालाय, व्ह्यू प्लेनवर मिळालाय, बरोबर आहे. हेच जर ओके, जस्ट अंडरस्टँड, आपला क्यूब ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे. सो वी कॅन हॅव दिस डायग्राम. ओके, आता आपण काय करतोय बघा, आपला व्ह्यू पॉइंट आहे तो आपण चेंज करतोय. वी आर पुटिंग अवर व्ह्यू पॉइंट हियर. ठीक आहे. मग आपला जो व्ह्यू प्लेन आहे हा आपला काय आहे, इट इज अ व्हॅनिशिंग पॉइंट आहे, सेंटर ऑफ प्रोजेक्शन आहे. आणि आपला जो व्ह्यू प्लेन आहे तो सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, वी नीड टू अलाइन विथ द सम ऑफ द ऍक्सिस. जसं की मी हाच जर आपण ऍक्सिस कोऑर्डिनेट ठरवले तर आपल्याला वाय आणि झेड ला समांतर ठेवावं लागेल, बरोबर आहे की नाही. येस मॅम. ओके, तर मग हे समांतर आपण काढून घेऊया. सो वी हॅव टू ड्रॉ द स्ट्रक्चर लाईक दिस. पुन्हा एकदा काय काम आहे, आता आपलं पहिलं काम काय आहे, तर सेंटर ऑफ प्रोजेक्शन मधून रेज फायर करून घेणं. मग पुन्हा एकदा आपल्याला रेज फायर करावे लागतील त्या पद्धतीनं. मग आपण आता किती व्हॅनिशिंग पॉइंटचा वापर केला, 2. 2 व्हॅनिशिंग पॉइंटचा. 2 व्हॅनिशिंग पॉइंटचा वापर केला. मग त्या टाइपला काय म्हणायचं, 2 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. कारण आपल्या एकाच ऑब्जेक्टसाठी आपण 2 व्हॅनिशिंग पॉइंट वापरले. कशासाठी, प्रोजेक्टर्स फायर करण्यासाठी. त्याचबरोबर आपण एकच व्ह्यू प्लेन वापरला का, नो मॅम. आपण व्ह्यू प्लेन काय केलं, व्ह्यू प्लेनला चेंज केलं, प्रिन्सिपल ऍक्सिस त्याचा चेंज केलेला आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं आपल्या टाइप मध्ये. ओके, तर ह्यामध्ये आपण काय केलेलं आहे, अलाइन केला व्ह्यू प्लेन विथ द 2 प्रिन्सिपल ऍक्सिस आणि एकच वन व्हॅनिशिंग पॉइंट वी हॅव यूज. ओके, आणि 2 प्लेनला समांतर आहे आणि एक प्लेन त्याला परपेंडिक्युलर आहे. सॉरी, एक ऍक्सिस परपेंडिक्युलर. बघा, झेड ऍक्सिस आहे आता ह्या पहिल्या डायग्राम मध्ये. झेड ऍक्सिस जो होता तो आपल्या ह्या व्ह्यू प्लेनला परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे की नाही. येस ऑर नो. वाय ऍक्सिसला आणि झेड ऍक्सिसला आपला हा ग्रीन कलरचा पहिला व्ह्यू प्लेन हा पॅरलल आहे. येस ऑर नो, इथपर्यंत आले लक्षात. येस मॅम. पण जर तुम्ही झेड ऍक्सिस बघितलं तर झेड ऍक्सिस हा परपेंडिक्युलर आहे की नाही व्ह्यू प्लेनला. येस मॅम. बघा ना, तुम्ही वही धरा, वही तुम्ही होल्ड करा समोर तुमच्या. व्हर्टिकल बाजू वाय ऍक्सिस आहे, म्हणजे वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. हॉरिझॉन्टल बाजू काय झालेली आहे, एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. पण आपण त्यातनं झेड ऍक्सिस काढलं तर ते तुम्ही परपेंडिक्युलर काढताल ना, तिसरा ऍक्सिस. येस मॅम. थोडंसं इमॅजिनेशन वाढवा, तुमच्या लक्षात येतील गोष्टी. तर आता हा जो ग्रीन कलरचा व्ह्यू प्लेन आहे त्याला ही झेड ऍक्सिस, कुठे आहे झेड ऍक्सिस हे तरी लक्षात येते का, ही झेड ऍक्सिस this is our z axis which is perpendicular to the view plane. ह्या व्ह्यू प्लेनला, हा जो ग्रीन कलरचा आपला पहिला व्ह्यू प्लेन आहे त्याला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. हे कधी होतं असं त्यांनी असं नाही सांगितलेलं की झेडच असेल, वाय असेल किंवा एक्स असेल परपेंडिक्युलर टू व्ह्यू प्लेन. कुठल्या तरी 2 ऍक्सिसला तुमचा व्ह्यू प्लेन हा पॅरलल असेल, अलाइन्ड असेल, समांतर असेल आणि तिसरा प्रिन्सिपल ऍक्सिस हा परपेंडिक्युलर असेल आणि तुमच्याकडे एकच व्हॅनिशिंग पॉइंट असेल. अशी सिच्युएशन असेल तर तो काय झाला, 1 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन झाला. ओके, मग त्यावेळेस तुम्हाला ह्या पद्धतीनं डायग्राम मिळेल. सेकंड इज व्हॉट, 2 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की व्ह्यू प्लेन इज अ पॅरलल टू वन ऑफ द प्रिन्सिपल ऍक्सिस. एकाच ऍक्सिसला काय असेल तो पॅरलल असेल. ओके, और इफ व्ह्यू प्लेन इंटरसेक्ट एक्झॅक्टली 2 प्रिन्सिपल ऍक्सिस, मग त्यावेळेस तो एक्स आणि वाय ला इंटरसेक्ट होत असेल पण एका कुठल्या तरी ऍक्सिसला पॅरलल असेल. फॉर एक्झाम्पल
आता सध्या आपण काय केलेलं, 2 ऍक्सिसला पॅरलल केलं, पण आता जर आपण काय म्हणतोय की आपला व्ह्यू प्लेन हा एकाच कोणत्या तरी ऍक्सिसला पॅरलल असेल. आपण असं अज्युम करूयात की आपला व्ह्यू प्लेन हा वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. ओके, and it is not parallel to the remaining two. Z आणि X ला तो पॅरलल नाही. Can we get the position of a view plane like this? Yes or no? आहे का तुमचा Z ऍक्सिस ला आहे का पॅरलल आता हा व्ह्यू प्लेन? सांगा बरं जरा. No, ma'am. No, नाहीये. ma'am. X ला आहे का? No, ma'am. X ला पण नाही. हा, फक्त तो कुठल्या ऍक्सिसला पॅरलल आहे? Y Y ऍक्सिसला axis. पॅरलल. मग ही पोझिशन आहे तुमच्याकडे. ह्या पोझिशनला मग तुम्ही काय करू शकता? यू कॅन पुट युअर सेंटर ऑफ प्रोजेक्शन हिअर. येस ऑर नो? और यू कॅन पुट युअर Yes, ma'am. सेंटर ऑफ प्रोजेक्शन हिअर ऑल्सो. ह्या 2 बाजूला तुम्ही ठेवताल, बरोबर आहे. आणि त्याच्यातून जे तुम्हाला ऑब्जेक्टचे प्रोजेक्शन मिळतील, दॅट काइंड ऑफ प्रोजेक्शन जे तुम्ही फायर कराल त्या प्रकाराला काय म्हणतात, तर 2 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. मग हे कसं दिसतं बघूया. वी हॅव अ डायग्राम फॉर दिस. ओके, कुठल्याच ऍक्सिस, एकाच ऍक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे ह्याची जी मागच्या बाजूनं जी व्हर्टिकल आहे दॅट इज ओनली अलाइन्ड, फक्त तेवढीच आपल्या वाय ऍक्सिसला समांतर आहे. मग तुम्ही तुमचा एक व्हॅनिशिंग पॉइंट ह्या बाजूला ठेवला, उजव्या बाजूला, एक लेफ्ट हँड साइडला ठेवला, यू विल गेट द 2 सर्फेसेस. ऑब्जेक्टचे 2 साइड तुम्ही ऍट अ टाइम व्ह्यू प्लेनवर घेऊ शकताय. आलं लक्षात? येस ऑर नो? मॅम, म्हणजे आले नाही आले? व्ह्यू प्लेन कुठे असणार आहे नक्की? हा, 2 व्ह्यू प्लेन तुम्ही यूज करू शकता. यू कॅन पुट युअर व्ह्यू प्लेन इन बिटवीन दिस, त्याच्यामध्ये ठेवा, किंवा तुम्ही तुमचा व्ह्यू प्लेन हा इथे ठेवू शकता. फक्त आता आपला काय आहे, व्ह्यू प्लेन हा फक्त वाय ऍक्सिसला समांतर आहे. ओके, आलं लक्षात तुमच्या? ही जर आपण एक्स ऍक्सिस म्हणली, ही जर आपण झेड ऍक्सिस म्हणली, आणि उभी जी आहे ती वाय ऍक्सिस म्हणालो, तर आता आपला व्ह्यू प्लेन हा फक्त वाय ऍक्सिसला समांतर आहे. झेडला पण नाही आणि एक्सला पण नाही. आलं लक्षात? पण आपल्याकडे किती व्हॅनिशिंग पॉइंट आहेत आता? 2 व्हॅनिशिंग vanishing पॉइंट point. आहेत. Two. या प्रकाराला काय म्हणलं जातं? 2 पॉइंट व्हॅनिशिंग पॉइंट. ओके, याच्यातल्या मॅट्रिक्स बद्दल तुम्हाला काही विचारणार नाही, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. अँड द लास्ट वन इज द 3 पॉइंट व्ह्यू प्लेन इज नॉट पॅरलल टू एनी प्रिन्सिपल ऍक्सिस. एका सुद्धा ऍक्सिसला तो पॅरलल नसेल, अलाइन्ड नसेल, समांतर नसेल, तर त्याला 3 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन असं म्हणलं जातं. मग ह्यामध्ये कसं होईल, कसा असेल आपला व्ह्यू प्लेन? जर आपण एक्स आणि वाय झेड तिन्ही ऍक्सिस कन्सिडर केल्या पुन्हा एकदा, ओके, तर तो आपला व्ह्यू प्लेन या पद्धतीनं, इट इज नॉट पॅरलल टू एनी वन ऑफ द ऍक्सिस. इज इट पॅरलल टू झेड ऍक्सिस? No, ma'am. आहे का? No, ma'am. एक्स ला आहे का? मग एक्स ला आहे का? No, ma'am. वाय ला पण आहे का पॅरलल? No, No, ma'am. ma'am. मग त्यावेळेस तुम्ही कुठे कुठे ठेवू शकता तुमचे व्ह्यू पॉइंट्स? यू कॅन पुट युअर सेंटर ऑफ प्रोजेक्शन हिअर, यू कॅन पुट हिअर ॲज वेल, अँड इज देअर एनी अनदर साइड यू कॅन पुट द देअर. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमचे प्रोजेक्शन हे घेऊ शकता ऑन द व्ह्यू प्लेन. सो दॅट इज द third one, 3 point perspective projection. So you can have this diagram. Okay,
3 व्हॅनिशिंग पॉइंट, 3 व्ह्यू प्लेन असतील. कुठल्याही प्रिन्सिपल ऍक्सिसला ही डायग्राम काय असणार आहे आपली अलाइन नसणार. ओके, नॉट दिस डायग्राम, आवर व्ह्यू प्लेन. ओके, तर हे आपले टाइप्स ऑफ प्रोजेक्शन होते. मेन टाइप्स ऑफ प्रोजेक्शनची हायरार्की कशी आहे कोण सांगेल? पहिल्यांदा प्रोजेक्शनचे किती टाइप्स आहेत ते सांगा पटकन. व्हॉट आर द 2 टाइप्स ऑफ प्रोजेक्शन? Parallel projection and perspective projection. Then parallel is divided into Multi-view, Isometric, diametric and multi-view and oblique. ऑर्थोग्राफिक अँड ऑब्लिक. orthographic and oblique. ऑब्लिक ऑर्थोग्राफिक मध्ये मग मल्टीव्ह्यू आणि ॲक्झेनोमेट्रिक. मल्टीव्ह्यू हा फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू, रिअर व्ह्यू, टॉप व्ह्यू ह्याच्यामध्ये डिवाइड झालेला आहे. तर ॲक्झोनोमेट्रिक हा Isometric. आयसोमेट्रिक, Isometric, diametric and trimetric. ट्रायमेट्रिक. अँड ऑब्लिक इज डिवायडेड इंटू कॅव्हेलियर अँड कॅबिनेट प्रोजेक्शन. Cabinet. दोनच आहेत ती. हा, आणि त्याच्यानंतर आपण पर्स्पेक्टिव्हला आलोय. पर्स्पेक्टिव्ह मध्ये काय झालेलं आहे? 3 टाइप्स आहेत, 1 पॉइंट, 2 पॉइंट अँड 3 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. हे पॉइंट म्हणजे कोण आहेत? व्हॅनिशिंग पॉइंट आहेत. आणि अलाइनमेंट ऑफ प्लेन आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. 1 पॉइंट मध्ये आपला व्ह्यू प्लेन हा 2 ऍक्सिसला अलाइन असतो आणि आपल्याकडे एकच व्हॅनिशिंग पॉइंट असतो. नेक्स्ट 2 पॉइंट मध्ये आपला व्ह्यू प्लेन हा फक्त एका ऍक्सिसला अलाइन्ड असतो आणि 2 व्हॅनिशिंग पॉइंट असतात. आणि 3 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपला व्ह्यू प्लेन हा कोणत्याही प्रिन्सिपल ऍक्सिस बरोबर अलाइन नसतो आणि आपल्याकडे 3 व्हॅनिशिंग पॉइंट्स असतात. तर असं त्याचं अशा पद्धतीने ते टाइप मध्ये कन्वर्ट झाले. थेरी एक्झाम असेल, दिस क्वेश्चन इज कॅन बी आस्क्ड फॉर 4 मार्क्स. डिफरन्शिएट बिटवीन पॅरलल अँड द पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. पॅरलल प्रोजेक्शन मध्ये सेंटर ऑफ प्रोजेक्शन इज ॲट अ इन्फिनिटी. कारण कुठेच आपले प्रोजेक्शन हे कॉन्व्हर्ज होत नाहीत, एकमेकांना भेटत नाहीत. बरोबर आहे का? येस ऑर नो? पॅरलल मध्ये सगळे प्रोजेक्टर्स आपले पॅरलली इन्फिनिटी पर्यंत जाऊ शकतात. कुठेच ते एकमेकांना एका स्पेसिफिक पॉइंट मध्ये भेटू शकत नाही. सो द फर्स्ट पॉइंट इज व्हॉट? पॅरलल. In parallel projection, center of projection is at a infinity. What is in the perspective? Is at the finite distance. मग आपण काय केलेलं आहे? व्ह्यू ऍक्सिसच्या 0 पॉइंट पासूनचं सेंटर ऑफ प्रोजेक्शन पर्यंत डिस्टन्स हे डी न नोट केले. मग जेव्हा आपण डिस्टन्स मेजर करू शकतो त्याला फायनाईट म्हणतो, आणि जर आपण डिस्टन्स नाही मेजर करू शकलो त्याला डिफायनाईट असं म्हणतो. So we have a finite distance. We can measure the distance of the axis and the center of projection. Next is what? All projections are parallel to each other. बरोबर आहे? Parallel projection मध्ये सगळे projections किंवा सगळे projectors हे parallel असतात. Is it true for the perspective? Parallel असतात का आपले projections in the perspective projection? No, ma'am. Okay. The parallel projection always gives the less realistic because depth information ही मिसिंग असते, त्यामुळे आपल्याला मिळत नाही. आपल्याला फक्त वन साइड व्ह्यू मिळू शकतो. मग त्याच्या साइड व्ह्यू न मिळाल्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की त्या ऑब्जेक्टची साईज किती आहे. वी हॅव ओनली वन व्ह्यू. आपल्याला फक्त एकच व्ह्यू ऍट अ टाइम मिळतोय. जर आपण वरून बघितलं तर त्याची खोली किती आहे हे लक्षात येत नाही, फक्त आपल्याला टॉप व्ह्यू कळतो. साईडनं बघितलं तर तो मागे किती लेनचा आहे हे लक्षात येत नाही, त्यामुळे आपल्याला लेस इन्फॉर्मेशन मिळते. पण जर आपण पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनला गेलो आणि आपण एका व्हॅनिशिंग पॉइंटचा वापर करून जर त्या ऑब्जेक्टला पाहिलं, वी कॅन गेट द surfaces as the it's a length we can get, maybe we are getting the depth of the object also. तर ह्या पद्धतीनं more realistic view आपल्याला मिळून जातो with the perspective projection. Okay. It is used in the application where exact measurements are required. जसं की इंजिनिअरिंग मध्ये जेव्हा तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट, एखादा नट बोल्ट असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय केलं जातं? पॅरलल प्रोजेक्शनचा हा जास्त वापर केला जातो. पण जर तुम्ही फोटोग्राफिक सिस्टीम म्हणलात, जसं फोटो काढणं असेल किंवा व्हिडिओ क्रिएट करणं असेल,
तर त्यावेळेस तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनचा वापर करता येतो. And the last one, these are the linear transformation implemented with the matrix. It is a non-linear. Linear म्हणजे काय, एका सरळ रेषेत इन्क्रीज होणं किंवा डिक्रीज होणं. दिस इज कॉल्ड एज द लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. ओके, सेम साईज मिळते, सेम शेप मिळते. सो वी आर गेटिंग द सेम कोऑर्डिनेट्स, फक्त त्यांची पोझिशन ही चेंज होते इन द पॅरलल वन. इन अ पर्स्पेक्टिव्ह व्हॉट इज गोइंग टू बी हॅपन, छोटा असेल तर तो मोठा दिसू शकतो, मोठा असेल तर तो छोटा दिसू शकतो. इट इज डिपेंड्स ऑन की तुमचं व्ह्यू प्लेन आणि ऑब्जेक्ट ह्याच्यामध्ये कितीचं अंतर आहे, छोटं अंतर आहे का मोठं अंतर आहे, त्याच्यावरून त्याचं साईज आणि स्केलिंग डिपेंड्स आहे. त्यामुळे त्याला नॉन लिनियर ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणलं जातं. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का ह्या डिफरन्स मध्ये? No, ma'am. ओके, नो मॅम. so here we are at the end of our third chapter. Now we will just revise the concept. स्टार्टिंग पासून कॉन्सेप्ट जे आहेत आपले ते आपण रिवाइज करूयात. सगळ्यांना नोट्स मिळाल्यात? नोट्स मिळाल्यात Yes. सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. Okay. हॅलो मॅम. हा बोला. आयसोमेट्रिक, डायमेट्रिक आणि ट्रायमेट्रिक मध्ये क्वेश्चन होते. आवाज कट झालाय तुमचा, परत एकदा विचारता का? हॅलो. मॅम आयसोमेट्रिक मध्ये, डायमेट्रिक मध्ये आणि ट्रायमेट्रिक मध्ये व्ह्यू प्लेन चेंज होणार आहे ना? आयसोमेट्रिक मध्ये व्ह्यू प्लेन, तिथे आपण नंबर ऑफ व्ह्यू प्लेन नाही वापरत. एका सिंगल व्ह्यू प्लेन वरती आपण ऑब्जेक्ट प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. पण पर्स्पेक्टिव्ह मध्ये व्हॅनिशिंग पॉइंट जिथं असेल त्या व्हॅनिशिंग पॉइंट आणि ऑब्जेक्ट मध्ये व्ह्यू प्लेन आपण प्लेस करतोय. ओके, इथं सिंगल व्ह्यू प्लेन वापरला जाईल. सिंगल व्ह्यू प्लेन ह्याच्या पुढे ठेवला जाईल आणि प्रोजेक्शन प्लॉट केले जातील. मग ट्रायमेट्रिक मध्ये ऑब्जेक्ट साईज चेंज झाल्यावर मग ते मेजरमेंट सेम येणार नाहीत ना? नाही देणार सेम, एखादं एक्सेप्शन असू शकतं ना. ऍक्च्युअली ह्याचा अर्थ असा नाही साईज चेंज होतीये. साईज कशी चेंज होती याची, की हे जे सगळे फॅक्टर्स आहेत हे सेम येत नाही. फोर शॉर्टनिंग फॅक्टर जे आहे ते सेम येणार नाही. म्हणजे थोडक्यात कसं आहे की जर तुम्ही एसी लाईन बघत असाल, एसी साइड बघत असाल, तर ह्या साइडची लेंथ ही AB ला मॅच नाही होणार. जरी तो क्यूब असेल तुमचा ऑब्जेक्ट, क्यूबची काय प्रॉपर्टी आहे, सगळ्या साइड त्याच्या इक्वल असतात, बरोबर ना? नो मॅम. येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. हा, मग क्यूब मध्ये तुमची AD सेम असेल, AC आणि AB सेम असेल. पण आता सध्या आपण ट्रायमेट्रिक मध्ये काय करतोय की आपला ऑब्जेक्ट एकाच प्रिन्सिपल ऍक्सिसला अलाइन केलाय. त्यामुळे कुठल्या तरी एकाच ऍक्सिस कडून, म्हणजे ज्या बाजूला तुम्ही अलाइन केलाय तिथंच फक्त तुम्हाला फोर शॉर्टनिंग फॅक्टर 1 मिळेल. ओरिजिनल लेंथ आणि तुमची प्रोजेक्टेड लेंथ सेम मिळेल. पण जर तुम्ही साइडची बाजू सुद्धा तुमची प्रोजेक्ट करत असाल तर ती डिफर असेल ना. जर तुमचा खरोखरच्या ऑब्जेक्टची 4 सेंटीमीटर लेंथ असेल आणि तुम्हाला इथं 2च मिळते, म्हणजे थोडक्यात काय होते, तुमचे प्रोजेक्शन हे आहेत ते डिफर व्हायला लागलेले आहेत. ओके, त्यामुळे हे साईज इक्वल येत नाहीयेत. आपण हे फक्त क्यूबचे एक्झाम्पल घेतले. इट विल बी लुक लाईक दिस जर आपण ह्या बाजूने प्रोजेक्शन प्लॉट केले तर, व्ह्यू प्लेन ठेवला तर. पण ह्या साईड सुद्धा अगदी छोट्या तरी आपल्या प्रोजेक्शन इमेज मध्ये आपल्याला कॅप्चर करता येतात. पण तसं पर्स्पेक्टिव्ह मध्ये नाहीये. का नाहीये? कारण देर इज अ कॉन्व्हर्जन्स ऑफ अ प्रोजेक्टर्स. मग तुम्ही ज्या साईडला आहे त्या साईडचाच तो व्ह्यू क्रिएट होणार. मग त्यामुळे आपल्याला नंबर ऑफ व्ह्यू प्लेन वापरावे लागतात. म्हणजे याच्यामध्ये आपण व्ह्यू प्लेन चेंज केलं आहे ना तिन्ही मध्ये सुद्धा? व्ह्यू प्लेन चेंज नाही करणार. सिंगल व्ह्यू प्लेन मध्ये आपण ऑब्जेक्टचे प्रोजेक्शन घेणार इन द पॅरलल प्रोजेक्शन. पर्स्पेक्टिव्ह मध्ये नंबर ऑफ सेंटर ऑफ प्रोजेक्शन जेवढे आहेत तेवढेच तुम्ही व्ह्यू प्लेन घेणार. ओके, म्हणजे व्ह्यू प्लेनचा अँगल चेंज केलाय का आपण? व्ह्यू प्लेनचं काय केलंय? पोझिशन चेंज केले का व्ह्यू प्लेन? हा, पोझिशन चेंज केली आहे. ह्याला अलाइनमेंट फक्त आपण चेंज करणार इन द पॅरलल वन.
आणि तिथे नंबर इन्क्रीज किंवा डिक्रीज करणार इन अ पर्स्पेक्टिव्ह. व्ह्यू प्लेनची संख्याच आपण कमी किंवा जास्त करू शकतो इन अ पर्स्पेक्टिव्ह. आणि इन अ पॅरलल प्रोजेक्शन वी आर जस्ट ऍडजस्टिंग द पोझिशन ऑफ व्ह्यू प्लेन. ओके. ते व्हॅनिशिंग पॉइंट वरती डिपेंड असणार ना मॅम. हा, तुमचा व्हॅनिशिंग पॉइंट ज्या साईडला आहे टॉप व्ह्यूला असेल तर तुमचा ZX प्लेनला काय होईल, अलाइन होईल. साईडला असेल, कॉर्नरला असेल, त्याच्यावरून तुमचं डिपेंड राहील की तुमचा व्ह्यू प्लेन कशाला पॅरलल ठेवायचा. जर तो कशालाच न ठेवता तुम्हाला जरी कॅप्चर होत असेल, ओके, तिन्ही प्रिन्सिपल ऍक्सिसला तुम्हाला पॅरलल नाही ठेवता येते आणि तरच तुम्ही तो प्रोजेक्ट करू शकत असाल, तरच तो काय झाला, 3 पॉइंट व्हॅनिशिंग पॉइंट झाला, 3 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन झालं. पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. थोडंसं इथे बघा, आपल्या सुरुवातीचा सिलेबस जर आपण पाहिला तर 2 डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन होतं, ज्याच्यामध्ये ट्रान्सलेशन, स्केलिंग, रोटेशन, रिफ्लेक्शन आणि शेअरिंग आपण पाहिलं होतं. तर ट्रान्सलेशन मध्ये थोडक्यात काय होते, आपण काही टर्मिनॉलॉजी अभ्यास केली होती. तर कुठे लिहित बसणं किंवा ड्रॉ करणं दॅट वी विल नॉट गो फॉर. फक्त लक्षात घ्या, हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहेत, ते तुम्ही ऍक्च्युअल ऑब्जेक्ट वरती परफॉर्म करताय आणि हे करत असताना ते वेगवेगळे ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करताय. ट्रान्सलेशन मध्ये काय करताय, तुम्ही रिपोझिशनिंग करताय, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला एका लोकेशन वरून दुसऱ्या लोकेशनला इन एक्स डिरेक्शन और इन वाय डिरेक्शन. आता हे दोनच का डिरेक्शन घेतल्या, कारण आपल्याकडे 2 डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन आहे. जर हेच मी 3 डायमेन्शनल म्हणलं, फॉर एक्झाम्पल ट्रायंगल ABC तुम्हाला एक्स डायरेक्शन मध्ये 3 युनिटनं, वाय डायरेक्शन मध्ये 4 युनिट्सनं आणि झेड डायरेक्शन मध्ये 1 युनिटनं प्लेस करायला सांगितलं, ट्रान्सलेट करायला सांगितलं, दॅट विल कम्स अंडर 3 डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन. आलं लक्षात? येस मॅम. Yes, ma'am. म्हणजे तुमचा ट्रायंगल जो आहे त्याचे XYZ कोऑर्डिनेट हे रिस्पेक्टिव्ह युनिटनं चेंज होतील. त्यामुळे तुमचा ऑब्जेक्ट सुद्धा एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनला ट्रान्सलेट होईल. त्यावेळेस आपण काय कन्सिडर करतोय, बलून घेतला आपण. बलून आपण स्पेसमध्ये एका लोकेशनवर ठेवलाय, म्हणजे एक्स आणि वाय आहे त्याच्यापासून आपल्याला काय करायचंय, 3,2 आणि स्पेसमध्ये 1 न. मग स्पेसनं आपण काय होतोय, एका युनिटनं बलून आपला मागे जाणार, म्हणजे प्लेन पासून थोडासा मागे होणार. त्यानंतर एक्स डायरेक्शन मध्ये तो हॉरिझॉन्टली मूव्ह होणार आणि वाय डायरेक्शन म्हणजे व्हर्टिकली तो अजून 2 युनिटनं वरती जाणार. येते लक्षात? येस और नो? Yes, ma'am. हा, सो आय थिंक देर इज नो नीड टू ड्रॉ एनिथिंग. ओके. स्केलिंग असेल तर काय होतं ऑपरेशन, काय केलं जातं स्केलिंग मध्ये? येस, मल्टिप्लिकेशन होतं स्केलिंग फॅक्टर आणि कोऑर्डिनेट मध्ये, बरोबर आहे? येस मॅम. Yes, ma'am. स्केलिंग फॅक्टर SX, SY हे आहेत आणि आपल्याकडे पॉइंट P1 आहे, पॉइंट P2 आहे. पॉइंट P1 कडे आपले कोऑर्डिनेट X1, Y1. आपल्याला स्केलिंग करायचे SX आणि SY. तर काय होईल, कसं स्केलिंग केलं जाईल हे? P1 डॅश म्हणजे नवीन मिळणारा पॉइंट, म्हणजे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट चेंज होतील. कसे होतील? SX न कुणाला मल्टिप्लाय होईल, X ला, X1 ला. आणि X1 ला. व्हेरी गुड. सो इट विल बी X1 आणि SY ने Y1 ला. Y1 ला. सो P2 डॅश कसा मिळेल आपल्याला? SX X2 and XY into Y2. Y2. व्हेरी गुड. इट विल बी Y2. त्यानंतर हे झालं 2 डायमेन्शनल साठी. 3 डायमेन्शनल असेल तर SX into X1. into तर आपला स्केलिंग फॅक्टर इन झेड डिरेक्शन पण वाढेल आणि Yes. ते लिहिताना कसं लिहावं लागेल आपल्याला? P1 डॅश आपला काय मिळेल? SZ SZ इंटू. Z1. व्हेरी गुड. SZ yes z इंटू. into z2. कळलं?
टू डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शन बद्दल आता आपण बोललो. ओके मॅम Z2 येणार ना तिथे. सॉरी थँक्यू Z. ओके नेक्स्ट काय आहे रोटेशन आहे. आता स्केलिंग मध्येच आपण काय पाहिलं होतं तर अबाउट ओरिजिन आणि विथ रिस्पेक्ट टू द रेफरन्स पॉइंट असे दोन कॉन्सेप्ट होते. तर त्या पॉइंट मध्ये कसं होतंय बघा, जर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन असेल तर आपला आहे ते कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. आता हे 3 डायमेन्शन्स आहे. झेड फॅक्टर जर स्किप केला एक्सक्लूड केला तर आपलं 2 डायमेन्शन झालं. बरोबर आहे का? Yes, ma'am. दिस रिप्रेझेंटेशन इज ओके फॉर द विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. जर विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स पॉइंट असेल तर कसं करणार आपण? हे असं करता येईल का? नाही करता येणार. का करता येणार नाही? कारण आपल्याला आपला जो P1 P2 आहे त्याला आधी काय करावं लागेल, अबाउट टू ओरिजिन न्यावं लागेल. ह्याला अबाउट टू ओरिजिन नेताना आपल्याला काय कन्सिडर करावं लागतोय, रेफरन्स पॉइंट कन्सिडर करावं लागतोय. त्यामुळे आपण काय म्हणतोय की ऑब्जेक्ट तर होणारच आहे, वी नीड टू ट्रान्सलेट द ऑब्जेक्ट बॅक टू द ओरिजिन. पण त्याचबरोबर तेवढंच नाही करता येणार, हा रेफरन्स पॉइंटलाच आपण काय करूया, ओरिजिन करूया. सो आपण ट्रान्सलेट करूयात रेफरन्स पॉइंट इज इक्वल टू ओरिजिन. बरोबर आहे? येस मॅम. रेफरन्स पॉइंटला ओरिजिन करण्यासाठी मग मला काय करावं लागतंय, ट्रान्सलेशन करावं लागतं. कुठेही असू द्या, एक्स आणि वाय. आता आपण 2D बद्दल बोलूयात. एक्स आणि वाय प्लेन मध्ये तो कुठे पण असू द्या, मे बी इट इज ऍट द 5 लोकेशनला. मग त्याला मला 0 करायचंय तर मला काय करावं लागेल, त्याला -5 न ट्रान्सलेट करावं लागेल. बरोबर का? येस ओके. मग आपण काय केलं, ट्रान्सलेट केलं. मग ट्रान्सलेशन वेक्टर एक्स डिरेक्शन मध्ये -5 झाला आणि वाय डिरेक्शन मध्ये तो किती झाला, -5च झाला. फॉर एक्झाम्पल रेफरन्स पॉइंट किती आहे, 5,5 आहे. तुम्ही दुसरा घ्या, नाही तर 5,3 घेऊया. त्यामुळे वाय डिरेक्शन मध्ये -3. व्हेरी गुड. दिस इज फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप मध्ये काय करणार, आता ते ओरिजिनला आले. बरोबर आहे? रेफरन्स पॉइंट ओरिजिनला आला. हेच ट्रान्सलेशन आपण P1 आणि P2 साठी पण करणार. बरोबर? येस मॅम. आता मी रेफरन्स पॉइंट R घेतला, RX आणि RY म्हणूया ह्याला. सो RX, RY ह्याच्या बरोबर काय येणार आहे, -5, -3. हे कशामध्ये केलं आपण, ह्याला आपल्याला काय करायला, ऍक्च्युअल पॉइंट मध्ये ऍड करावं लागेल. म्हणजे 5 अधिक ट्रान्सलेशन कितीने केलं तर -5 न. बरोबर का? येस मॅम. आणि 5 प्लस -3. 3 प्लस -3. कसं आहे बघा, मी तुम्हाला सांगते थोडस. ट्रान्सलेशन मध्ये कसं होणार आहे, RX मध्ये TX एवढा फॅक्टर मिसळणार आणि RY मध्ये TY एवढा फॅक्टर मिसळणार. मग ट्रान्सलेशन फॅक्टर तर आपण कॅल्क्युलेट केले. काय कॅल्क्युलेट केलेलं आहे, आपला RX किती आहे, 5 आहे, अधिक -5 म्हणजे थोडक्यात हा किती झाला, -5 झाला. आणि TY इज इक्वल टू, सॉरी नॉट TY, इट इज अ 3 -3. सो आपल्याला आफ्टर ट्रान्सलेशन R डॅश जो आहे तो काय मिळतोय, 0,0 मिळाला. बरोबर? आता हे रेफरन्स पॉइंटला केलं, त्याचबरोबर आपल्याला मेन पॉइंटला पण करावं लागेल, म्हणजे ऑब्जेक्टच्या पॉइंटला करावं लागेल, P1 आणि P2 ला. त्यामुळे आपला P1 डॅश काय होईल, पहिल्यांदा X1 प्लस 5 TX आणि Y1 प्लस TY. बरोबर का? जे काही येईल ते आता कन्सिडर करा. P2 डॅशला पण तसंच येणार आपलं. P2 डॅशला X2 प्लस TX आणि Y2 प्लस TY. ओके, हे झालं. कोऑर्डिनेट चेंज होणार, हो ऑब्विसली होणार. X2 येणार ना P2 डॅश मध्ये. ठीक आहे, थँक्यू. सो
वी आर गेटिंग दिस पॉइंट नाव. ओके. सेकंड, आता हे झाले अबाउट टू ओरिजिन आले, म्हणजे आपला रेफरन्स पॉइंट जो 5-3 होता तो आता किती झाला? 0-0 झाला. आणि आपल्याला माहिती आहे 0-0 म्हणजे ओरिजिन आहे. आणि ओरिजिन ला रेफर करून जर मला स्केलिंग करायचं असेल तर मी कसं करणार? आय डायरेक्टली मल्टिप्लाय विथ द व्हॅल्यू. कुठल्या व्हॅल्यू बरोबर? मग मी कसं करणार बघा, Sx म्हणजे P1 डॅश, डबल डॅश लिहूयात कारण दुसऱ्यांदा आपण ट्रान्सफॉर्मेशन करतोय, स्केलिंग करतोय, त्यामुळे डबल डॅश लिहिलं मी आता. Sx इंटू x1 प्लस ty, सॉरी tx, ओके, कॉमा sy y1 प्लस ty. आलं लक्षात? बरोबर आहे का हे? येस मॅम. येस मॅम. Okay. Same thing that can be applicable for the another vertex किंवा जो दुसरा पॉइंट आहे त्याच्या बरोबर असेल. Second point is P2. 2 So we will do x2 and y2. y2. ओके. हे झालं. मग हे आता अबाउट ओरिजिन झालं, पण आपल्याला काय करावं लागतं? ह्याला पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला पाठवावं लागेल. मग आता कितीनं डिस्प्लेसमेंट? आता आपले ट्रान्सलेशन वेक्टर किंवा ट्रान्सलेशन इन एक्स डिरेक्शन आणि वाय डिरेक्शन किती करावं लागेल आपल्याला? मायनस हे ओरिजिनल 5, मिळवण्यासाठी 3. 5,3 म्हणजे +5 +3. बरोबर आहे? म्हणजे आपण काय करणार? Tx इज इक्वल टू 5 आणि Ty इज इक्वल Is टू equal to 3. 3. ओके. हे येणार. म्हणजे T इनवर्स आपला काय झाला? ह्याच्या विरुद्ध केलं ना, वजा होतं, Yes ma'am. सॉरी अधिक होतं. हे आपल्यासाठी अधिक आहे आता सध्या. ह्याला आपण -1 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय होणार? आपल्याला T इनवर्स मिळणार. ओके. इथं वजा साईन दिसते, याचा अर्थ असा नाही की इथं वजा TX लिहितोय आपण. ओके. सो हिअर इज अ अपोजिट साईन. इथं वजा असेल तर इथं अधिक होईल, इथं अधिक असेल तर इथं वजा होईल. एवढं लक्षात ठेवायचं इनवर्सला. ओके. मग आपल्याला काय मिळेल? P1 डॅश इज इक्वल टू P1 डॅश इज इक्वल ट्रिपल डॅश येणार आता, बरोबर का? तिसऱ्यांदा आपण ट्रान्सफॉर्मेशन करतोय, येस मॅम. त्यामुळे आपल्याला कसं मिळतंय बघा, TX प्लस and TY plus. Similarly for a P2 dash. P2 triple dash. हा ट्रिपल डॅश येणार. व्हेरी गुड. मग हे ट्रिपल डॅश आणि ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा नवीन TX प्लस TY प्लस. फक्त जे आतलं TY आणि बाहेरचं TY TX आहे ते नोटिफाय होण्यासाठी आपण काय करू? इनवर्स साठी डॅश देऊ. ओके. मॅम आपल्याला पॉइंट ओरिजिनला आणण्यासाठी आपण जे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे ट्रान्सलेशन कोऑर्डिनेट तेच ऍड करायचे का फक्त त्याच्यात? हा, त्याच्या विरुद्ध फक्त करायचं, म्हणजे प्लस मायनस केलं असेल तर प्लस करून घ्यायचं. इनवर्स करण्यासाठी मी TX डॅश आणि TY डॅश दिले. ओके. म्हणजे जनरलाइज एक्झाम्पल. आता हे स्पेसिफिक झालं. जर जनरलाइज करायचं असेल तर कसं असणार? P डॅश इज इक्वल टू T इनवर्स प्लस काय? प्लस स्केलिंग मॅट्रिक्स इंटू मॅट्रिक्स. ट्रान्सलेशन मॅट्रिक्स घेतला आपण, जो पहिला वाला आहे -5 -3 वाला, प्लस काय घेतला? आपला पॉइंट, ऍक्च्युअल पॉइंटचा मॅट्रिक्स कुठला आहे? P आहे. आणि हे त्याचं इक्वेशन झालं. आलं लक्षात? सोडवताना आपण कसं सोडवत गेलो? ह्या राईट हँड साईडनं सोडवत जायचं मॅट्रिक्सला. हे मॅट्रिसेस राईट हँड साईड कडून सोडवत जायचे. मग तुम्हाला हे जनरलाइज एक्झाम्पल मिळेल. मग हे जर पॉइंट P1 साठी असेल तर तुम्हाला P1 चे कोऑर्डिनेट घेऊन सोडवावं लागेल. P2 साठी असेल तर P2 चे कोऑर्डिनेट व्हॅल्यूज घेऊन तुम्हाला हे इक्वेशन सोडवायला लागेल. ह्यातलं कॉमन काय काय राहतंय? TS आणि T इनवर्स, ह्या 3 गोष्टी, 3 मॅट्रिक्स तुमचे कॉमन राहतात. ओके. ठीक आहे का? येस मॅम. Yes, ma'am. ओके. तर हे झालं काय आपलं 2D विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स पॉइंट. हे जर 3D असेल तर काय होईल? फक्त आपल्या ह्या बरोबर ना एक कोऑर्डिनेट ऍड होत जातोय. Z. काय असेल तो? TZ. Z. Z
Z1 आणि Z. म्हणजे तुम्ही 2D मध्ये बघितलंय सेम थिंग इज गोइंग टू बी ऍप्लिकेबल. TZ डॅश. बरोबर आहे? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके. आणि हा फॅक्टर तुम्ही मग इथे पण ऍड करायचा आहे, कॉमा कंट्रोल V. TZ. इथं Z2 असायला पाहिजे ना. Yes, ma'am. ओके. ते काय येईल? मॅम 2D रिप्रेझेंटेशनला कार्टेशियन रिप्रेझेंटेशन म्हणतात का? नाही. कार्टेशियन कसं असेल ते सांगते एकाच मिनिटात आणि मग आपण थांबूयात. राहिलेला पार्ट आपण उद्या कव्हर करूया. हे लक्षात आलं का 2D चं 3D मध्ये कसं कन्वर्ट करायचं? फक्त तुम्हाला वन मोर कोऑर्डिनेट व्हॅल्यू कन्सिडर करायचे 3D मध्ये. आता होमोजिनियस मध्ये कसं होतं बघा, की होमोजिनियस मध्ये तुम्हाला, कारण लक्षात घ्या जेव्हा तुम्ही ट्रान्सलेशन करताय तेव्हा ऍडिशन करताय, बरोबर आहे का? येस जेव्हा मॅम. तुम्ही पॉइंटला ट्रान्सलेट करताय तेव्हा त्याच्यामध्ये ऍड करताय TX आणि TY व्हॅल्यू. पण Yes. जेव्हा तुम्ही स्केलिंग करताय तेव्हा काय करताय? कुठलं ऑपरेशन करताय? मल्टिप्लिकेशन. रोटेशन करताना सुद्धा तुम्ही मल्टिप्लिकेशन करताय. म्हणजे कधी काही ऑपरेशन जे आहेत ते ऍडिशन, कधी मल्टिप्लिकेशन. हे जे डिफरन्स इन ऑपरेशन आहे हे काढून टाकण्यासाठी त्यांनी काय केलं? होमोजिनियस सिस्टीम काढली. आणि ह्याच्यामध्ये काय केलं त्यांनी? एक रो वाढवला. एक रो वाढवताना त्यांनी काय केलं? जर तुमचा ऑब्जेक्ट असेल त्याला A, B आणि C पॉइंट असेल तर ह्या पॉइंटचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन त्यांनी कसं केलं माहितीये का? दिस विल बी द, आता मी तिन्ही पॉइंटचं एकदाच लिहिते. दिस विल बी B, दिस विल बी C. ओके. तुमचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन बघा. इथे तुमचा X1 येणार, ओके, A पॉइंटचा. इथं तुमचा X1 येणार B पॉइंटचा, किंवा आपण त्याला X2 म्हणूया. आणि C पॉइंटचा X इथे येणार, जो की X3 आहे. हे कुणाचं सांगते मी तुम्हाला? ऑब्जेक्टचं सांगते, ज्याच्यावरती तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन करायचे ते सांगायला लागले. ओके. देन वी हॅव हिअर काय असेल? Y1, Y2 अँड Y3. हा. आणि मग तिसरा जो पॉइंट आहे दॅट इज अ 1 फॉर ऑल. म्हणजे माझा A पॉइंट हा कसा असणार? X1 Y1 च्या ऐवजी X1 Y1 1 असे माझे 3 व्हॅल्यू तिथं स्पेसिफाय होणार. इट डझंट मीन दॅट इट इज अ Z ऍक्सिस. ओके. हे काय झालं? 2D प्रेझेंटेशन ऑफ अ पॉइंट ABC इन होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम. हे जर होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम नसतं तर आपलं रिप्रेझेंटेशन इन अ 2 डायमेन्शन मॅट्रिक्स फॉर्म मध्ये ह्या पद्धतीनं असतं. ओके. जर होमोजिनियस असेल ऑब्जेक्ट साठी ते ह्या पद्धतीनं आहे, सॉरी ह्या पद्धतीनं राहील. ओके. हे ऑब्जेक्ट साठी आहे. आणि जर तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन साठी म्हणताल तर ते ट्रान्सलेशन साठी वेगळं राहतं, स्केलिंग साठी वेगळं राहतं, रोटेशन साठी वेगळं राहतं. जसं की 1 0, ते कसं आहे बघा, 0 0 1 0 0 1 अशा पद्धतीनं राहतं. पण हा जनरलाइज्ड मॅट्रिक्स आहे होमोजिनियस कोऑर्डिनेट मध्ये. जर तुम्हाला ह्याला ट्रान्सफॉर्मेशन मध्ये कन्वर्ट करायचं असेल सो इट विल बी द TX अँड इट विल बी द TY. त्याचा अर्थ काय आहे? ट्रान्सलेशन व्हॅल्यू इन X अँड Y डिरेक्शन. दुसरी रो काय रिप्रेझेंट करते? Y कोऑर्डिनेट. पहिली रो काय रिप्रेझेंट करते? X कोऑर्डिनेट. ओके. हे ट्रान्सलेशन होमोजिनियस झालं. त्यानंतर जर तुम्ही कन्सिडर केलं स्केलिंग मॅट्रिक्स तर तो तुमचा कसा येईल? इथे SX येईल, इथे 1 च्या जागी SY. SY येईल, आणि खाली काही चेंज करायची गरज नाही कारण आपण 3 डायमेन्शन मध्ये नाहीये. 3 डायमेन्शन मध्ये होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम असेल तर इथं कसं येणार? इट विल बी द SZ. पण ह्याच्याच बरोबर तुम्हाला अजून एक रो ऍड होणार. जसं 2 डायमेन्शन मध्ये एक रो आणि एक कॉलम ऍड झालं
तसं 3 डायमेन्शन मध्ये सुद्धा एक रो आणि एक कॉलम ऍड होत जाणार. ओके, हे 3 डायमेन्शन मधलं स्केलिंग मॅट्रिक्स झालं इन होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम. तेच जर सिंपल असतं 3 डायमेन्शन तर ते आपल्याला ह्या पद्धतीने दिसणार. फक्त 3 डायमेन्शन ट्रान्सफॉर्मेशन स्केलिंग असतं. तर हे मॅट्रिक्स असं असतं. पण Cartesian का? होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये कार्टेशियन का हे? हा, हे कार्टेशियन रिप्रेझेंटेशन ऑफ द स्केलिंग मॅट्रिक्स इन फॉर द 3 डायमेन्शन ट्रान्सफॉर्मेशन. ओके, बरं आपण इथे थांबूयात. सगळ्यांनी Okay, ma'am. पटकन अटेंडन्स पोस्ट करा अँड देन यू कॅन लिव्ह. जसं जसं पोस्ट करताय तसं तसं लिव्ह झालं तरी चालेल. थँक्यू अँड गुड डे.